नमस्कार मंडळी. रक्षाबंधन जवळ आलेलंच आहे आणि रक्षाबंधनला आपण काहीतरी गोड पदार्थ तयार करतो. तर आज आपण मिठाई तयार करणार आहोत. अगदी कमी वेळात कमी खर्चात तयार होणारी ही मिठाई नवशिकेसुद्धा करू शकतील एवढी सहज सोपी रेसिपी आहे. आणि आता आपण हीच रेसिपी किंवा ही मिठाई जर बाजारातून आणतो म्हटलं तर यासाठी आपल्याला कितीतरी पैसे मोजावे लागतात. आता कमी खर्चात आपण हीच मिठाई घरी तयार करूया. बोलण्यात वेळ न घालता जरा रेसिपीला लगेचच सुरुवात करूया. भांडं मी गॅसवर ठेवलेलं नाही, खालीच ठेवलेलं आहे. त्यामध्ये सर्वात आधी इथे 1 कप दूध घालणार आहे आणि त्यामध्ये अर्धा कप एवढी साखर घालणार आहे. साखर छान यामध्ये मिक्स करून घ्यायची. त्यानंतर 2 चमचे साजूक तूप घालणार आहे. गोडचं प्रमाण कमी अधिक ठेवू शकता आणि साजूक तूप जर जास्त आवडत असेल तर 3 चमचे घातले तरीही काही हरकत नाही. छान मिक्स करून घ्यायचं. प्रमाण कमी अधिक झालं थोडंफार जरी तरीही काही बिघडणार नाही. यामध्ये 1.5 कप एवढं मी मिल्क पावडर घालणार आहे. आता सुरुवातीला अर्धीच घालणार आहे आणि छान मिक्स करून घेणार आहे. यामध्ये आपल्याला गुठळ्या अजिबात म्हणजे होऊ द्यायच्या नाही आहेत. सोपी पद्धत सांगते. सर्व साहित्य मिक्सरच्या एका भांड्यामध्ये टाकायचं आणि छान फिरवून घ्यायचं. ही सुद्धा एक सोपी पद्धत आहे. आता मी पाहू शकता अर्धी मिल्क पावडर छान यामध्ये मिक्स करून घेतलेली आहे आणि छान आपल्याला हे सतत असं मिक्स करायचं आहे, कारण गुठळ्या मिल्क पावडरमध्ये लगेच तयार होतात. राहिलेली मिल्क पावडर आहे तीसुद्धा मी परत घालून घेणार आहे. आणि तुम्हाला जर घट्ट वाटत असेल तर तुम्ही पूर्ण 1 कप भरून दूध जरीही यामध्ये टाकलं तरीही बिघडणार नाही. म्हणजे रेसिपीचं प्रमाण तुम्हाला सांगते, एकदम तुम्ही असं कमी जास्त असं केलं तरीही काही हरकत नाही. फक्त कमी घेऊ नका एकदमच. पाहू शकता हे छान असं मिक्स झालेलं आहे आणि आता भांडं मी गॅसवर ठेवणार आहे. आपल्याला गॅसवर ठेवल्यानंतर हे सतत असं ढवळत राहायचं आहे, कारण हे खाली लागू पण शकतं. त्यासाठी हे आपल्याला सतत ढवळत राहिल्यामुळे हे लगेचच घट्ट व्हायला सुरुवात होते. त्यामुळे ही प्रोसेस तुम्हाला लगेचच करायची आहे. पाहू शकता अगदी 3 ते 4 मिनिटात हे घट्ट झालेलं आहे. आणि आता हे जेव्हा भांडं सोडायला सुरुवात होईल तेव्हा तुम्ही समजायचं हे मिश्रण तयार झालेलं आहे. यामध्ये मी विलायची पूड घातलेली आहे आणि परत एकदा छान हे मिक्स करून घेतलेलं आहे. तुम्ही पाहू शकता आता हे भांडं सोडायला सुरुवात झालेली आहे. आता याचा छान असा गोळा तयार करून घ्यायचा आहे आपल्याला. आणि तुमच्याकडे नॉनस्टिक भांडं नसेल तर तुम्ही जाड बुबडाचं कोणतंही भांडं घेतलं तरीही चालेल. आता तयार झालेला गोळा हा आपण एका पोळपाटावर तुम्ही घेऊ शकता आणि पूर्ण हा असा हाताने गोळा तयार करायचा आहे आणि एका लाटण्याने छान असा लाटून घ्यायचा आहे. कुठल्याही बटर पेपरची कशाचीही गरज नाही. अगदी सहजपणे हा लाटला जातो. आणि एका कुठल्याही आकाराचं ठराविक असं भांडं घ्यायचं आणि त्याने तुम्ही हे कट करून घ्यायचं. तुम्हाला सोपी पद्धत सांगते. अगदी तुम्ही प्रमाण जर म्हणत असाल तर कुठलंही घरातलं एक भांडं सेट करून घ्यायचं. 1 कप दूध, अर्धा कप साखर घ्यायची त्यासाठी आणि 1.5 कप तुम्हाला मिल्क पावडर घ्यायची आहे. 3 चमचे साजूक तूप घ्या. ही सोपी पद्धत तुम्हाला सांगत आहे. आणि पाहू शकता हे पेढेसुद्धा माझे कट करून झालेले आहेत आणि छान मी पूर्ण याला डेकोरेटसुद्धा केलेले आहे ड्रायफ्रूट्स आणि गुलाबाच्या पाकळ्या. तर मंडळी, आहे ना कमी खर्चात तयार होणारी मिठाई. तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक व शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. पुन्हा अशाच एका नवीन रेसिपीसोबत आपण भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.